राजकारणाचा प्रभाव चित्रपटावर आणि चित्रपटाचा प्रभाव राजकारणावर, हे जे समीकरण आहे बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि असे किस्से अनेक आपण पाहू शकतो. म्हणजे जर जुने चित्रपट जर पाहिले, सामना असेल, सिंहासन असेल किंवा राजनीती आत्ता आलेला असेल, या सगळ्याचा संदर्भ आपल्याला कुठेतरी राजकारणात सापडतो. तसंच काही नावं घ्यायला सांगितले, दबंग 2 असेल किंवा बाकीचे असे सिनेमे आहेत की ज्यामध्ये आपली सत्ता टिकून राहण्यासाठी म्हणा किंवा आपले जे मतदार आहेत ते टिकून राहण्यासाठी आपल्या जवळचा माणूस कोणी असो त्याच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ आली तरीही घेतली जाते, असं समीकरण सध्याच्या महाराष्ट्रात पाहायला मिळतं आहे. आता निश्चितच तुम्हाला एकंदरीत ध्यानात आलं असेल की आपण कोणत्या विषयाबद्दल बोलतो आहे. तर नक्कीच आपण बोलतो आहे विशाळगडावर जे काही झालं आहे किंवा जे काही आता होतं आहे आणि त्याचे परिणाम कोल्हापुरात ज्या ज्या पद्धतीनं पडत आहे त्या सगळ्या समीकरणावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सरोज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं. आता जेव्हा कोल्हापूरचा विषय निघतो, म्हणजे इथलं जर समीकरण जर आपण राजकीय समीकरणं पाहिले, म्हणजे बंटी पाटील असेल, एक काँग्रेसचं मोठं नाव आहे आणि त्यांच्याच पुढाकारानं कुठे ना कुठे शाहू महाराज यांनी तिथून निवडणूक लढवली. साहजिक महाराज होते, ते जिंकून आले, लोकांचं प्रेम आहे. पण अशा सगळ्या समीकरणात नंतर काही दिवसांनी, म्हणजे आता 14-15 तारखेचा जर आपण उल्लेख केला तर विशाळगडावर जे काही झालं, म्हणजे एक किस्सा असा आठवतो की एकदा राजसाहेब ठाकरे आणि बाळासाहेब पुरंदरे म्हणजे यांची मुलाखत चालू होती. ती मुलाखत रायगडावर झाली. ती मुलाखत चालू असताना पुरंदरे यांच्या पायात काहीच नव्हतं. तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की नेमकं तुम्ही पायात का नाही घातलं, तर ते म्हणाले हे माझ्यासाठी मंदिर आहे. आता ह्या गोष्टीतून आपल्याला ही एक गोष्ट लक्षात येते की जितके शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत किंवा ज्या भूमीला, ज्या दगडांना त्यांचा पदस्पर्श झालेला आहे, ते सगळे किल्ले सगळ्या महाराष्ट्रासाठी पवित्र आहेत, चांगले आहेत, आदर्श आहेत. त्यात कोणालाच काहीच हरकत नसावी. पण आता ज्या पद्धतीनं इथलं राजकारण झालं, जिथं जे काही मच्छतीवर चढून हे झालं, ह्या सगळ्यांमध्ये जातीय समीकरणं खरंच होती का? म्हणजे आता जर आपण पाहिलं, इम्तियाज जलील म्हणताय की मुस्लिम मतदारांची तुम्हाला मतं मिळालेली आहेत आणि मतं मिळाल्यानंतर तुम्ही हे सगळं करताय. पण कुठे ना कुठे जेव्हा आपण एक नियमानुसार विचार करायला लागतो, हे जे ठिकाणं आहेत, विशाळगड असतील किंवा बाकीचे किल्ले असतील, त्या ठिकाणावर मुळात असे धार्मिक स्थळं असणं बरोबर आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिक्रमण करणं. एखाद्या जागेवर, ज्या जागेचं एक पावित्र्य आहे, त्या जागेवर अतिक्रमण करणं हे कोणत्याच नियमात बसत नाही. अशामध्ये एक भूमिका घेतली जाते. ती भूमिका म्हणजे प्रशासनाला जागं करण्यासाठी एक मोहीम राबवली जाते की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवावेत. अर्थात हे अतिक्रमण हटवण्याची जी काही भूमिका आहे ती संभाजीराजे यांनी घेतली. संभाजीराजे त्या सगळ्याचे नेतृत्व करत होते. ते विशाळगडावर पोहोचले. त्यांच्यासोबत जे काही तरुण होते त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली. निश्चित जे स्वरूपात झालं, ज्या पद्धतीनं झालं त्यावर चर्चा निश्चित होऊ शकते. पण त्याच्यानंतर शाहू महाराजांनी घेतलेली भूमिका कुठे ना कुठे वादग्रस्त ठरतीये. अनेक जे हिंदू बांधव आहेत, अनेक जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे एक जो वर्ग आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. कारण की शाहू महाराज यांचं एकंदरीत म्हणणं असं पडलं की जी काही भूमिका संभाजीराजे किंवा इतर तरुणांनी घेतली ती खरोखर चांगली भूमिका नव्हती. आता अर्थात त्यांच्या मुलांनी घेतलेली भूमिका, या भूमिकेलाच त्यांच्याकडून केला जाणारा विरोध हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपल्या याच्यासाठी आहे की राजकारणाची समीकरणं पुढं ठेवून माणसाची किंवा नेतृत्वाची मतं कशी बदलतात. आता निश्चितच विधानसभा जवळ आल्या आहेत. विधानसभेचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या पारड्यात यावं याचं काही एक वेगळं गणित बसवलं जातं आहे का? किंवा मुस्लिम समाज जो आहे, जो महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला होता, त्यांना पुन्हा आपल्या बाजूनं खेचण्याचं काम, कारण ते पुन्हा महायुतीकडे जाऊ नये असं काही मनधारणा त्यामध्ये आहे का? कारण जे स्टेटमेंट केलं जातं आहे ते स्टेटमेंट हे वरवरचं आहे की खरोखर मनातून आहे, याबद्दलही चर्चा होऊ शकते. पण जी काही अतिक्रमण हटाव ही जी मोहीम संभाजीराजे यांनी हातात घेतली, त्यालाच विरोध करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आहे. आणि कुठे ना कुठे ही जी भूमिका आहे त्यांची अनेक अर्थाने वादग्रस्त किंवा अनेक लोकांना न पटणारी आहे असे बोललं जातं आहे. कारण की त्यांनी एक कठोर भूमिका घेणं तेव्हा अपेक्षित होतं. कोणताही गड असेल, विशाळगड असेल, विशाळगडाला मोठा इतिहास आहे. छत्रपती जिथे सुरक्षित
पोहोचले ज्या गडावर, त्या गड म्हणजे विशालगड आहे आणि या गडाचं एक पावित्र्य आहे. आता या गडावर असं काही अतिक्रमण होत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम हे खासदार म्हणून शाहू महाराजांचं कर्तव्य ठरतं की तिथलं अतिक्रमण कसं हटवता येईल. आता त्यांच्याकडून किंवा अगोदरच्या कोण्याही नेत्याकडून ते होत नसेल आणि तीच भूमिका संभाजीराजे यांनी म्हणजे त्यांच्या पुत्रांनी घेतली असेल तर त्यांच्या पुत्राच्या भूमिकेलाच विरोध करणं कुठे ना कुठं राजकीय गणितं समोर ठेवून केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. पण जेव्हा आपण एखादा ऐतिहासिक गोष्ट असेल किंवा सामाजिक गोष्ट असेल, धार्मिक गोष्ट असेल, ह्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा राजकीय अंतर्भेद जो आहे तो असता कामा नये. राजकारण वेगळं, अस्मिता, संस्कृती, ऐतिहासिक वारसा ह्या गोष्टी वेगळ्या. याचे जी भेद आहे ते भेद करण्यामध्ये कुठे ना कुठे शाहू महाराज थोडेसे कमी पडले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण शाहू महाराजांनी स्वतःच्याच मुलाबद्दल घेतलेली भूमिका कुठे ना कुठे थोडीशी न पटणारी वाटते का? कारण संभाजी महाराज यांची जी भूमिका होती ती अतिक्रमण हटवण्यासंदर्भात होती. त्यामध्ये कोणताही धार्मिक भाव नव्हता, त्यामध्ये हिंदू मुस्लिम ही गोष्ट नव्हते. फक्त त्यांची एक भावना होती की जो परिसर आहे त्या परिसरावर किल्ल्याची जी जागा आहे त्यावर कोणी अतिक्रमण करू नये. आता या भावनेपोटी निश्चित स्वरूपात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असेल त्याचा निषेधच, पण ज्या गोष्टीसाठी ते लढले त्या गोष्टीलाच नाकारणं किंवा ज्या गोष्टी विरोधात भूमिका मांडणं हे कुठे ना कुठे राजकारण म्हणून योग्य जरी असलं तरी नैतिकता म्हणून हे अयोग्य आहे अशीही अनेक ठिकाणी चर्चा केली जाते. पण आता शाहू महाराजांनी घेतलेली ही भूमिका खरोखरच केवळ राजकारणासाठी घेतली आहे का? आपल्या पोराच्या विरुद्ध, आपल्या लेखाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका, त्यांच्याबद्दल दिलेले वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं ह्या शब्दात त्यांनी सांगितलेली गोष्ट असेल, या सगळ्यांबद्दल तुमच्या मनात नेमकं काय येतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.